हाय. सो आज आपण इथे बघतोय की सगळ्या स्टुडंट्स आमच्या सिटी गिल्ड्स आणि सिडेस्को बॅचच्या मेकअप प्रॅक्टिस करत आहेत. तर आत्ता हे मास्टर क्लास चालू आहे ज्याच्यात मॅक, एअरब्रश, आपला क्रायलॉनचा टेम्प2 असे काही प्रॉडक्ट्स आम्ही स्टुडंट्सना प्रॅक्टिसलाही देतो आणि शिकवतो. सो मॉर्फे आम्ही कव्हर केलं आहे, NYX आहे, हुडाचे काही पॅलेट्स आहेत, अर्बन डिके आणि बऱ्याच कॉन्सेप्ट्स लाईक ॲडव्हान्स मेकअपच्या ह्याच्यामध्ये कव्हर होतात. सो हा इंडिव्हिज्युअली सुद्धा कोणी करू शकतं की ज्यांना मास्टर क्लास म्हणून एअरब्रश आणि हे शिकायचं आहे. आणि जो आमचा मोठा डिप्लोमा आहे एक 4 महिन्यांचा किंवा सिडेस्को मीडिया मेकअप त्याच्यामध्ये सुद्धा आपण हा कव्हर करतो. सो ह्या सगळ्या ज्या स्टुडंट्स आहेत त्यांना हे जेव्हा वर्कशॉप असतं तेव्हा हे HD प्रॉडक्ट्स प्रॅक्टिसला मिळतात विच आर मॉर्फे अँड ऑल. आणि इतर वेळेला आपण त्यांना क्रायलॉन किंवा बाकीचे जे रेग्युलर प्रॅक्टिसचे प्रॉडक्ट्स आहेत ते देतो. ओके. सो आपण फर्स्ट स्टुडंटना भेटूयात जिचं नाव आहे भक्ती. ती आमची सिडेस्कोला आत्ता जॉईन झाली आहे. चेहऱ्यावर तिच्या मेकअप आहे कारण ह्या सगळ्या एकमेकांवर प्रॅक्टिस करतात. हाय भक्ती. हॅलो मॅम. सो मला क्वेश्चन असा आहे की तू ह्या क्लास चूज का केलास? तुझी थोडी बॅकग्राऊंड सांगितलीस तरी चालेल की कधीपासून. हॅलो, माझं नाव भक्ती भाटोडेकर. मी साधारण 2006 पासून मॅडमकडे ॲज अ क्लायंट म्हणून येत होते आणि मला इथली पार्लरची सर्व्हिस खूपच आवडली. त्यामुळे मी क्लायंट म्हणून नेहमीच त्यांच्याकडे आलेली आहे. आणि नंतर जेव्हा मी हे करिअर चूज करायचं ठरवलं ॲज अ ब्युटिशियन म्हणून, तर तेव्हा मग मी मॅडमचा क्लास जॉईन करायचा ठरवला. आणि मॅडमची टीचिंगची जी पद्धत आहे ती मला खूप आवडली. त्यामुळे मी आधी त्यांच्याकडे काही छोटे वर्कशॉप्स पण केले होते. त्यातून मला कॉन्फिडन्स गेन झाला. आणि मग जेव्हा मी ठरवलं की आता मला ह्याच्यामध्येच करिअर करायचं आहे, त्यामुळे मी सिडेस्को मीडिया मेकअप करायचं ठरवलं. आत्ता 2 महिन्यापूर्वी मी ॲडमिशन घेतली आहे क्लासमध्ये आणि माझा क्लास आता छानच चालू आहे. आत्ता जो आमचा एअरब्रश आणि मॅक मास्टर क्लास सुरू आहे त्याच्यामध्ये आम्हाला सगळे ओरिजिनल प्रोडक्ट्स वापरायला मिळतात. त्याच्यामध्ये मॅक आहे, मॉर्फे आहे. तुम्ही प्रोडक्ट्स आम्हाला मॅम जी त्यांच्या किटमध्ये जे आहेत ते ओपन करून किट आम्हाला ही सगळी प्रोडक्ट्स वापरायला देतात. त्याला आम्हाला काही टाईम लिमिटेशन्स नाही आहे वापरण्यासाठी की तुम्ही 2 तासामध्ये तुमचा मेकअप उरकला पाहिजे वगैरे. आम्हाला करेक्शन्सही सांगितले जातात आणि अशा प्रकारे आम्ही छान पद्धतीने मॅडमकडून हे शिकतो. थँक्यू. तू आधी कुठले कुठले केलेस? तू करता करता बोलू शकतेस प्रॅक्टिस. आधी मी बेसिक गव्हर्नमेंटचा बेसिकचा केला होता मी एका ठिकाणी. आणि मग नंतर मॅडमकडेच मी मास्टर क्लास केला होता, ब्रायडलचा मास्टर क्लास केला होता 2018 मध्ये. आणि मग त्याच्यानंतर मी ठरवलं की आता याच फील्डमध्ये आपल्याला करिअर करायचं. त्यामुळे मी सिडेस्को मीडिया मेकअप जो आहे छान सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये मेकअपचे जे सगळे स्किल्स आहेत ते शिकवले जाणार आहेत तो मी आता चूज केला आहे. ओके, थँक्यू. आणि तुला 2च महिने झाले पण तू एक शो सुद्धा केलास. हो, 2 शोज झाले आमचे. आणि लगेचच आम्हाला शोसाठी पण आम्हाला मॅमनी कॉन्फिडन्स दिला की तुम्ही शो करू शकता, की तुम्ही जरी ॲज अ नवीन स्टुडंट असाल तरी तुमचा बेस त्यांनी इतका आमचा डर्मा आणि सुप्रावर क्रायलॉनच्या ह्याच्यावरती रोजची प्रॅक्टिस आमची छान करून घेतली आहे की त्यामुळे आम्ही शोला जरी घेतलो तरी आमचा कॉन्फिडन्स कुठे लूज झाला नाही. नवीन चेहरे जरी समोर आले तरी आम्ही छान प्रकारे बेस करू शकतो. ग्रेट. आणि 2च महिने तुला झालेत पण आता तुला 2 महिन्यात कुठे असं वाटलं का की माहिती देताना तुला हे प्रॉडक्ट सांगितले आणि दिलेच नाही? नाही, असं कुठेच झालं नाही. किंवा हे प्रॉडक्ट आता तुम्ही आणा, आता आम्ही एवढेच प्रॅक्टिसला देणार नाही, असं कुठेच सांगितलं गेलं नाही. कारण बऱ्याच स्टुडंट ज्या चौकशीला बाहेर येतात त्यांना ह्या क्वेरीज असतात. सो मी परत तुझ्याकडे काही क्वेश्चन असेल तर येईन किंवा तुला काही शेअर नाही, करायचं तसं अजिबातच नाही. म्हणजे जेव्हा मॅमनी या एअरब्रश आणि मॅकची जी हे केली होती इंटरनेटवर किंवा इन्स्टावर त्यांच्या जेव्हा आम्ही बघितलं होतं क्लास आहे तर त्यामध्ये व्हिडिओमध्ये जे काही प्रोडक्ट्स सगळे मॅमनी दाखवले होते ते सगळेच्या सगळे आम्हाला यूज करायला मिळाले. यू विल गेट सॅटिस्फाईड मोर दॅन 100%. थँक्यू. आणि आपण 6वा दिवस आहे आज आणि तुम्ही सकाळी 11 पासून ऑलमोस्ट प्रॅक्टिस करताय संध्याकाळी 6 पर्यंत. आम्हाला अजूनही प्रॅक्टिस करायला आवडेल, छानच वाटतंय. आणि एअरब्रशला पण मॅमनी आम्हाला जे दिलं होतं त्याने टेम्पोवर आम्हाला दाखवलं आणि आम्हाला पण जे मशीन दिलेलं आहे क्रायलॉनचं त्या मशीनने आमचं आता 4 दिवस झाले आम्ही एअरब्रशचं प्रॅक्टिस करतोय आणि आम्हाला थोडा कॉन्फिडन्स आलेला आहे की ते कशा डायरेक्शननी फिरवायचं किंवा काय सगळे स्किल्स आम्हाला मॅमनी सांगितलेले त्याच्यामध्ये. ग्रेट, थँक्यू. थँक्यू.
सो आपण दुसऱ्या स्टुडंटशी बोलूयात. माधुरी, जी आमचा 4 महिन्याचा डिप्लोमा करते सिटी अँड गिल्ड्सला, आणि तिच्याबरोबरच आहे आदिती. तर तू ब्राझिलियन आहे केलं आहे ते. ओके. सो ह्या पण वर्कशॉपचा पार्ट आहेत. ओके. सो जे लोक फुल डिप्लोमा घेतात त्यांना मास्टर क्लास पण मिळतो एअरब्रश आणि याचा. माधुरी, प्लीज तुझे व्ह्यूज शेअर कर क्लासबद्दल. तू ॲडमिशन पहिले काय इथे घेतलीस? कारण आम्ही कायम सांगतो की आमच्याकडेच एक चौकशी करू नका, 4 ठिकाणी चौकशी करा, आणि जिथे तुम्हाला सॅटिस्फाईड वाटेल, जिथे प्रॉपर प्रॉडक्ट्स मिळतील, टीचिंग मिळेल, तिथे तुम्ही जा. सो तू काय बघितलंस आणि ॲडमिशन घेतलीस? हॅलो, माझं नाव माधुरी गई. मी इथे सिटी अँड गिल्ड्स मेकअप डिप्लोमा करते. माझा हे क्लास चूज करण्यामागचं रिझन म्हणजे मॅमची शिकवण्याची पद्धत. एकदम 25 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे त्यांना, आणि एवढं छान आजपर्यंत मी कुठेच बघितलं नाही की एवढं छान प्रकारे अगदी आयलायनर लावण्यापासून बेस लावण्यापासून सगळं काही शिकवतात व्यवस्थित. आणि दुसरं म्हणजे प्रोडक्ट्स आम्हाला इथे सगळे ओरिजिनल्स मिळतात, आणि प्रॅक्टिस भरपूर मिळते. मेन म्हणजे दुसरीकडे म्हणजे मी खूप ठिकाणी बघितलं आहे की असं टाईम लिमिटेड असतो, 2 तासात तुम्ही एवढाच हे करा आणि नेक्स्ट बॅच असते त्यांची. तर इथे असं काही नाही आहे, तुम्ही पाहिजे तेवढी हवी तेवढी तुमचं परफेक्टमध्ये प्रॅक्टिस करून घेतात मॅम. सो माधुरी, आता तू किती महिने झाले? आय थिंक लॉकडाऊनच्या आधी तू ॲडमिशन घेतली. मी मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आले इथे 1 तारखेपासून, आणि त्यानंतर मार्चपासून लॉकडाऊन झालं, त्यामुळे माझा गॅप पडला. पण मी आता मागच्या महिन्यापासून कंटिन्युअसली येते आहे. तर आणि आता मास्टर क्लासमध्ये तर भरपूर प्रॅक्टिस झाली आमची, आणि सगळे एअरब्रश वगैरे सगळे ओरिजिनल प्रोडक्ट्स दिलेत. मॅकचे मॉर्फे पॅलेट्स वगैरे सगळं ओरिजिनल मिळालं इथे आम्हाला प्रॅक्टिससाठी. ऐकणाऱ्यांना असं वाटेल की तुम्ही इतर वेळेला डुप्लिकेट प्रोडक्टने प्रॅक्टिस करताय आणि इथेच फक्त मास्टर क्लासलाच तुम्हाला ओरिजिनल नाही येतो. इतर वेळेसही सगळे ओरिजिनल. क्रायलॉन तुम्ही वापरता, क्रायलॉन किंवा बाकी तुम्हाला रिव्होल्युशन आहे, हे रेग्युलर प्रॅक्टिसला आहेत, आणि मास्टर क्लासला तुम्हाला हे 7 दिवस मिळतात. ओके. कधी असं झालं का की तुम्हाला आम्ही शोला पाठवले आणि सांगितले तुमचं व्हॅनिटी घेऊन? नाही, असं कधीच नाही. आम्हाला जे शो देतात मॅम, सगळी व्हॅनिटी आमची इथूनच असते. ओके. आता मला सांग हेअरस्टायलिंग बद्दल. हेअरस्टाईल्सची तुम्ही किती प्रॅक्टिस करता, काय कसं आहे? हेअरस्टाईल्सचे पण प्रॅक्टिस इथे भरपूर करून घेतात, आणि ज्या मशीन्स असतात टॉम्स, कर्लर किंवा आयर्निंग, ते सगळं देतात इथे. तर आपल्याला असं स्पेशली काही घरून काही तुम्ही घरनं काय काय आणलं? तर आपण दुसऱ्या आदितीला क्वेश्चन विचारू. आदिती, तू हाच क्लास चूज का केला? तुझा आधीचा एक एक्सपिरियन्स सांग. मी ॲक्च्युली फर्स्ट टाईमच कोर्स करते रिलेटेड टू मेकअप. सो मी खूप इन्व्हेस्ट केलेलं, म्हणजे खूप इन्फॉर्मेशन काढली होती खूप मेकअप आर्टिस्टकडे. कुठे किती महिन्याचा कोर्स सगळं व्यवस्थित चेक करून मॅमकडे पण मी आलेली. पण पर्सनली जेव्हा मी मॅमला भेटली तेव्हा मला वाटलं की नाही, मी इथेच क्लास केला पाहिजे. कारण मॅमने जेव्हा फर्स्ट टाईम भेटलेली मॅमने जेव्हा एक्सप्लेन केलेल्या सगळ्या गोष्टी, तेव्हा मला वाटलं की नाही, वेगळीकडे करून इतकी प्रॅक्टिस किंवा जे पण काही मॅमने सांगितलेलं ते नाही होऊ शकत. म्हणून मी इथे जॉईन करण्याचं फायनल डिसिजन घेतला. त्यानंतर मी जेव्हा इथे क्लास जॉईन केला, त्यानंतर इथे फर्स्ट आम्हाला फक्त ब्रश किट आणावं लागतं. त्यात अपार्ट फ्रॉम दॅट सगळ्या गोष्टी मॅम देतात, प्रॉडक्ट्स मॅम देतात. त्याच्यानंतर हेअरस्टाईलसाठी फक्त डमी आणावी लागते. त्याची रोजचे रोज आम्ही एक हाफ डे हेअरस्टायलिंगची प्रॅक्टिस, हाफ डे मेकअपची प्रॅक्टिस करतो. मॅम इथे अवेलेबल असतात नेहमी जेव्हा आम्ही मेकअपची प्रॅक्टिस करतो. मेकअप करेक्शन मॅम पण सांगतात, हेअरस्टायलिंगसाठी पण मॅम करेक्शन सांगतात. जर काही रॉंग गेलेलं असेल किंवा मेकअपमध्ये काही रॉंग असेल तर त्या सगळे करेक्शन्स मॅम देतात. इथे मास्टर क्लासमध्ये पण आम्ही ओरिजिनल प्रॉडक्ट्सवर सगळं काम करतो आहे. मॉर्फेचे झाले, मॅकचे फाउंडेशन्स, पॅलेट्स सगळे ओरिजिनल्स आहेत. त्याच्यानंतर एअरब्रशमध्ये पण आम्ही 4 दिवसापासून काम करतो आहे. फर्स्ट डेला आम्हाला काही एअरब्रश काहीच माहीत नव्हतं. आता आम्हाला वाटतं थोडं तरी की आम्ही याच्यावर थोडंफार काम करू शकतो. मॅमने टेम्पू पण आम्हाला एअरब्रश दाखवलं, क्रायलॉनचं पण दाखवलं. त्याच्यावर एक लोकली दाखवलं. ते लोकलवर त्याचा डिफरन्सेस पण आम्हाला कळले की प्रॉडक्ट आणि मशीन्स किती इम्पॉर्टंट असतात जेव्हा आपण ॲज अ मेकअप आर्टिस्ट काम करतो तेव्हा. त्याच्यामुळे मॅमकडे शिकत असताना असं नाही वाटत कधी की आपल्याला काही शिकायचं असेल आणि मॅम असं करतील की हे आपल्याला समजेस. तोपर्यंत मॅम आपल्याला सांगतात व्यवस्थित, जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत मॅम एक्सप्लेनही करतात सगळ्या गोष्टी.
माझा क्वेश्चन तुला असा आहे की तू जेव्हा एन्क्वायरीला आलीस तेव्हा तू विचारलं की 1 मंथमध्ये कोर्स होतो का, आणि तू कुठेतरी चौकशी करून आली होती की 1-1.25 लाखात तुम्हाला एका महिन्यात हेअरस्टाईल, मेकअप सगळं एअरब्रश बिरब्रश. आता तू किती महिने येतेस? मी नोव्हेंबरमध्ये जॉईन केलं तर आता ऑलमोस्ट 3 मंथ्स झाले, तरी मला असं वाटत नाही की मला नीट शिकलेली आहे. तर तुझ्याकडनं मला असं फीडबॅक हवा आहे की खूप लोकांना असं वाटतं 1 महिन्यामध्ये आपण मेकअप आर्टिस्ट होतो. जेव्हा खूप जितकी प्रॅक्टिस आपण करू त्याच्यानंतरच आपण मेकअप शिकू शकतो. 3 मंथ्स 4 मंथ्स त्याच्या आधी मला नाही वाटत मेकअप कोणी. सो तुला असं वाटतं का, किंवा तुला माधुरी असं वाटतं का की 1-1.25 महिन्यामध्ये तुम्ही आर्टिस्टहून बॅग घेऊन निघालात ऑर्डर घ्यायला? ॲक्च्युली लायनर पण परफेक्ट लागण्यासाठी पण खूप वेळ लागतो, आणि लायनर ही बेसिक गोष्ट झाली, आणि तिथून पुढे बेस तुमचे एअर ब्रश मेकअप वगैरे सगळं 1 महिन्यात नाही तुम्ही शिकू शकत. तर प्रॅक्टिस इज सो मस्ट, 3-4 आणि मोर प्रॅक्टिस. ओके, आणि आपण आता प्रॅक्टिस बरोबर अजून काय काय गोष्टी गरजेच्या आहेत. तर तुमचं प्रोफाईल बिल्डिंग खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही प्रोफाईल बनवण्यासाठी तुम्हाला क्लासकडनं काय हेल्प होते त्याबद्दल बोलू शकताय. बघते तू येऊ शकतेस पुढे. तुम्ही प्रोफाईल बिल्डिंगसाठी काय काय करता? रोज तुम्ही इथे प्रॅक्टिस करता ना, फुल महाराष्ट्रीयन ब्राईड, बेंगॉली. टॉक अबाउट दॅट. आम्ही इथे रोजची प्रॅक्टिस करतो, फुल लुक्स करतो. त्याच्यानंतर मॅमकडे हे पण अवेलेबल असतं, आमचे फोटोग्राफर्स वगैरे पण आम्ही इथे बोलवू शकतो पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर. त्यानंतर साडी ड्रेपिंगचा मॅमने एक सेशन घेतलेला पूर्ण 2 दिवसाचं. काय काय शिकलीस ते सांग. त्याच्यात मी जवळपास 9 प्रकारच्या साडी ड्रेपिंग करायला शिकली. महाराष्ट्रीयन, नऊवारी 3 लुक असतात त्याच्यात. त्याच्यानंतर गुजराती साडी, मारवाडी साडी, घागरा स्टाईल, अशा अनेक प्रकारच्या आम्ही साडी पण, दुपट्टा कसं फिट करतात ते सगळं आम्ही शिकलो. आपण अजून एका स्टुडंटशी बोलणार आहोत. ही आमची सिडेस्को बॅचची स्टुडंट आहे, आणि हा तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर मेकअप बघताय कारण या मुली एकमेकांवर प्रॅक्टिस करताय. तर थोडी माहिती सांगशील का की तू ऑलरेडी सिडेस्को झालेली आहेस. ओके, सो तुझा पहिला सिडेस्कोचा अनुभव, प्रॅक्टिसेस याबद्दल एक थोडंसं छान पॉझिटिव्ह काहीतरी सांगशील की तुला इथे कसं वाटलं, आणि तुला खरंच वाटतंय का की ह्याच्यातनं तुझं करिअर डेव्हलप होईल? हो, मला पहिली गोष्ट मेकअपमध्ये करिअर करायचंच होतं, पण थोडासा गॅप पडल्यामुळे नाही झालं, आणि मी सहज मॅमकडे चौकशी केली आणि मॅमनी मला सांगितलं काय आहे काय नाही ते. पण मला ॲज अ मेकअपमध्येच फुल करिअर करायचं होतं. अगोदरपासूनच मला आवड होती मेकअपची, आणि मी सिडेस्को मीडिया मेकअपला ॲडमिशन घेतले. तसं बघायला गेलं तर खूप कमी वेळेत पण आम्ही शिकलो असं पण म्हणावं लागेल, कारण हे सगळं पॉसिबल मॅममुळेच झालेलं आहे. मॅम खूप छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगतात. आम्ही कितीही चांगला मेकअप केलो असं आम्हाला जरी वाटलं तर त्यातनंही मॅम आम्हाला करेक्शन्स सांगतात. त्यामुळं अजून आमची जास्त चांगली प्रॅक्टिस होते, आणि सगळे प्रोडक्ट्स आम्ही यूज केलेले आहेत. आणि प्रोडक्ट्सबद्दल मला तरी काहीच माहिती नव्हतं. भलेही माझ्या स्किनमध्ये सिडेस्को झालं असलं तरी मला मेकअपबद्दल एवढं नॉलेज नव्हतं, जे की मॅमनी प्रत्येक प्रोडक्टबद्दल आम्हाला सांगितलेलं आहे. आणि सगळ्या प्रोडक्ट्सची आम्हाला बऱ्यापैकी आता माहिती झालेली आहे. म्हणजे आम्ही बाहेर कुठेही गेलो तरी थोडंफार कॉन्फिडन्सली प्रोडक्टबद्दल सांगू शकतो, इतकी मॅमनी आम्हाला आयडिया दिलेली आहे. सो माझा नेक्स्ट क्वेश्चन अपूर्वा सांगायचं होतं. येस. आणि प्रोडक्ट्स बद्दल सांगायचं महत्त्वाचं, आणि प्रोडक्ट सगळी कॉस्टली आहेत सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे आम्हाला एक सजेशन मॅम इन्स्टिट्यूटकडनं इतकं छान मिळालं मॅमकडून की तुम्ही ही प्रोडक्ट स्वतः यूज करा, सगळी तुम्ही ती फील करा, आणि मग कसं आहे ते, त्याचा बेस कसा बसतोय किंवा त्याचं कसं ऍप्लिकेशन आहे सगळं तुम्ही शिका, आणि मग तुम्ही प्रोडक्ट बाय करायला जा. जेव्हा तुम्ही विथ नॉलेज प्रोडक्ट बाय करायला जाल तेव्हा तुम्ही ते प्रोडक्ट चांगल्या प्रकारे घेऊ शकाल. पैसे आहेत म्हणून जर तुम्ही प्रोडक्ट आधीच घेतलं तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. हे आम्हाला इथे जेव्हा आता प्रोडक्ट वापरतोय तेव्हा नक्कीच छान प्रकारे कळलेलं आहे. येस. आणि मला एक भक्ती क्वेश्चन असा विचारायचा, खूप इन्स्टिट्यूट्समध्ये सिडेस्कोच्या लोकांना एक फी सांगितली जाते आणि सांगितलं जातं की तुमचा किट आणा, तुमच्या किटवर शिकू. तर प्लीज ह्या गोष्टी सर्वात जास्त बेनिफिशियल आहे. मला तुमच्याकडनं हा क्वेश्चन म्हणजे ऐकणाऱ्या लोकांना क्लिअर पाहिजे की स्टुडंट, एक विद्यार्थी दशेत, एक स्टुडंट लेवलला तुम्ही ऑलरेडी सिडेस्कोची फी एवढी भरता, ह्याच्यात तुम्हाला असं वाटतं का की मी पुन्हा एवढं मेकअपचं किट विकत घेऊ शकीन जेवढे प्रॉडक्ट तुम्ही इथे एक्सपिरियन्स करताय? ह्याबद्दल प्रॉपर एक थोडा गायडन्स लोकांना
होईल अशा पद्धतीने सांग. नाही, जेव्हा आपण सिडेस्को आता आम्ही करतोय तर आम्हाला कारण सगळ्यांचीच बघायला गेलं तर सिडेस्कोची फी थोडी हाय आहे, त्यामुळे सिडेस्कोची फी पण भरायची आणि प्लस प्रोडक्ट घ्यायचे. थोडं आम्हाला पण असं थोडंसं द्विधा मनस्थिती होती तेव्हा की प्रोडक्ट घेऊन केलं तर कसं वाटेल. पण याच्याबद्दल जेव्हा आम्ही क्लिअर झालो की नाही, प्रोडक्ट न घेता जास्त करणं चांगलं आहे, हे मी नक्कीच पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते. कारण आम्ही सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आता मॅम इथे इन्स्टिट्यूटमध्ये इम्प्रेशनमध्ये आम्ही वापरतोय. म्हणजे निऑन कलर्स असू दे, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्राझिलियन लुक मॅडमनी आम्हाला आता या वर्कशॉपमध्ये दाखवलं. तर ती लुक्स करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट लागतात, तर ती तर आपण सगळे एकत्र एकदम घेऊ शकत नाही. ती आम्ही वापरली आणि त्याचा आम्हाला आता कॉन्फिडन्स आलेला आहे की कशा प्रकारे प्रोडक्ट वापरलं की आपला लुक कसा, आपल्याला जो डिझाईन करायचा आहे लुक तो कसा येऊ शकेल ह्याचं आम्हाला नक्कीच छान माहिती मिळाली. आणि तुम्हाला जे सतत मागे लागून आम्ही फुल प्रॅक्टिसेस करा, हेअरस्टाईल करा, मेकअप करा, ड्रेपिंग करा, ह्याच्यावरनं तुम्हाला कुठे असं वाटतं का? कारण बरेच वेळा कसं असतं, स्टुडंटकडनं काही लोकांना चुकीचे फीडबॅक्स इतर इन्स्टिट्यूट्सकडनं पण बाबतीत पण दिले जातात की आम्हाला शिकवलंच नाही. ओके, हा एक खूप मोठा फीडबॅक असतो काही इन्स्टिट्यूट बाबतीत. पण तुला असं वाटतं का की स्टुडंटनी पण क्लासमध्ये आलं पाहिजे? कारण तुमच्या बॅचला भरपूर मुली आहेत आणि किती मुली क्लासला सिन्सिअरली येतात आणि किती येत नाही ह्याबद्दल जरा सांगा. कारण तुम्ही ग्रुपवर पण आहात व्हॉट्सअपच्या, खूप मुली घरनंच नुसते आम्ही येतो घरी प्रॅक्टिस करतोय असं, पण क्लासमध्ये येऊन प्रॅक्टिस करणं, रेग्युलरली येणं, हा एक स्टुडंटचा काय म्हणू एक ग्रुपच वेगळा आहे. आणि जे क्लास जॉईन करतात पण क्लासला रेग्युलर येत नाहीत. सो मला ह्याबद्दल जरा ऐकणाऱ्या स्टुडंट्सना हेल्प व्हावी म्हणून मी. तुम्ही जर क्लास जॉईन केला इन्स्टिट्यूटमध्ये, कुठलाही असू दे, तुमचा सिडेस्को मीडिया मेकअप असू दे किंवा सिटी गिल्डचा डिप्लोमा असू दे, तुम्ही ज्या पॅशननी तुम्ही ऍडमिशन घेतले त्या पॅशननी तुम्ही रोज या क्लासला आणि तेवढं शिका. कारण तुम्हाला इथे काही तुमच्यामध्ये जे करताना तुम्ही हेअरस्टाईल करत असाल किंवा मेकअप करत असाल तर जे काही करेक्शन्स आहेत ते तुम्हाला ऑन द स्पॉट सगळे सांगितले जातात. कल्याणी मॅडम आहेत त्या आपल्याला मेकअपचं तर सांगतात, पण आम्ही बाहेर जेव्हा हेअरची प्रॅक्टिस करत असतो तेव्हाही आम्हाला सारिका मॅडमकडनं काही फीडबॅक्स मिळतात की हेअर्स कसे करायला पाहिजेत. किंवा मॅडम पण जेव्हा असतील तेव्हा अवेलेबल तर त्याही सांगतात की हेअर करताना तुमचं इथं काही चुकलं, याच्यासाठी प्रॅक्टिस हवी आहे. डमीवर तर करा, पण रिअल हेअरवर तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्यावर भर दिला जातो. कारण रिअल हेअरवर जी प्रॅक्टिस आहे ती खरी प्रॅक्टिस आहे. कारण डमीवरचे हेअर हे थोडेसे नॅचरल नसतात, त्यामुळे तिथे आपल्याला डिफिकल्टी येते. पण डिफिकल्टी येत नाही, पण जेव्हा आपण नॅचरल हेअरवर वेगवेगळ्या प्रकारचे सिल्की हेअर असतात, कोणाचे कर्ली असतात, बाउन्सी असतात, पातळ असतात, तर ती सगळी प्रॅक्टिस आम्ही नॅचरल हेअरवर केल्यावर आम्हाला त्याचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आम्ही फेस करतो आणि मग ते ओव्हरकम कसे करायचे ह्याच्याबद्दलही आम्हाला तिथे सांगितलं जातं. पण तुम्हाला असं वाटतं का की आय वुड लाईक टू इन्व्हाइट सबरीना, सबरीना जस्ट कम. मला हे एक सांगायचे, सिडेस्को मेकअपमध्ये जेवढं कॉन्टेंट आहे सिलेबसचा, मॅम त्याच्यावरती जाऊनही आम्हाला मॅमने बरंच काय काय शिकवलेलं आहे. जसं सिडेस्को मेकअपमध्ये साडी ड्रॅपिंग नाहीये किंवा हेअरस्टाईल इतके नाहीये असे. तर मॅमनी फक्त मेकअपला तुम्ही ऍडमिशन घेतले तर मॅमनी कधीच मेकअपवर फोकस नाही केलेला आहे. मॅमनी आमची तेवढी साडी ड्रॅपिंगची पण प्रॅक्टिस करून घेतली आहे. आम्ही जरी नाही गेलो तरी बरेचसे आम्हाला मॅम ओरडतात, पण ते चांगल्यासाठी नसतं. आणि हेअरस्टाईलची पण प्रॅक्टिस करून घेतली आहे. फक्त फोकस काय मॅम मेकअपवर देत नाहीत, कारण मॅमचं असं म्हणणं आहे की तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला सगळं यायला पाहिजे. त्यामुळे मला हे सांगणं खूप गरजेचं होतं की ॲज अ सिडेस्को मेकअप म्हणून तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला फक्त तेवढाच कॉन्टेंट तिथं नाही शिकायला मिळत आहे, त्याच्यावर भरपूर शिकायला मिळतं, मेन म्हणजे त्याच फीमध्ये. त्यामुळे कम्पेअर केलं तर बरंचसं शिकायला मिळालं आम्हाला. जसं की मी तुम्हाला बोलले, नुसतं सिडेस्को मीडिया मेकअपमध्ये जे आहे तेच मॅमनी नाही शिकवलं किंवा त्याच्यावरच फोकस नाही केलेलं मॅमनी, बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. त्यामुळं आम्हाला बोलायचं झालं तर फीच्या बाबतीत पण कम्पॅरिझनली खूप असं वाटतं की वर्थ आहे, म्हणजे फी किंवा खूप कमी आहे त्या मानाने. कारण बाहेर तुम्हाला साडी रॅपिंगचे वेगळे असतात किंवा हेअरस्टाईलचे वेगळे असतात. हेअरस्टाईल पण आम्हाला भरपूर शिकायला मिळाल्यात. किंवा तुम्हाला किट पण आणायला सांगतात मेकअपचे, आणि तुम्ही सुरुवातीला तुम्हाला काही नॉलेज नसल्यामुळे तुम्ही कोणते किट घेऊ शकता कोणते नाही घेऊ शकत, त्यामुळे लगेचच इन्व्हेस्टमेंट पण नाही करता येत. पण बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की तुम्हाला किट
घेऊन यायला सांगतात, किंवा ते जरी किट तुम्हाला त्या फी मध्ये दिले तर तुम्हाला इतके व्हरायटीज किंवा इतके ब्रँड किंवा इतके मेकअपचे वेगवेगळे प्रकार यूज करायला नाही मिळत आहेत, जे की आज आम्ही बरेच यूज केलेले आहेत. जसं की मी तुम्हाला अगोदर पण म्हटलं, आम्हाला प्रॉडक्टबद्दल काहीच माहिती नव्हती. आता बऱ्यापैकी जवळजवळ अगदी 100% नाही म्हटलं तरी आम्हाला 80% तरी मॅमनी खूप नॉलेज दिले. तुला किती महिने झाले जॉईन होऊन? मला 4 महिने झाले, म्हणजे फेब मध्येच मी ऍडमिशन घेतलं आणि मध्ये 6-7 महिने गॅप पडला कोविडमुळे. आणि आता कंटिन्युअसली मेकअपची प्रॅक्टिस तसं बघायला गेलं तर 3 महिन्यापासून करतो आम्ही. 2-3 महिन्यापासून आमची सुरू आहे. तर आम्ही एक असाइनमेंट म्हणून मागच्या आठवड्यामध्ये आम्हाला असाइनमेंट दिला होता की तुम्ही काही पोर्टफोलिओ लुक्स करा. तर तेव्हा आम्ही जेव्हा ती लुक्स करायला घेतली तर आम्ही त्याच्यामध्ये मी स्वतः साऊथ इंडियन लुक केलं होतं, बंगाली लुक केलं होतं, महाराष्ट्रीयन लुक. तर ती लुक करताना आम्हाला हेअर, साडी ड्रेपिंग आणि मेकअप हे सगळंच करायचं होतं. तर ते सगळं करताना किती चॅलेंजिंग आहे, काय काय गोष्टी मॅनेज करणं, टाइम मॅनेजमेंट, हे पण आम्हाला त्याच्यामध्ये कळलं की तुम्ही कमी वेळामध्ये, ब्राईड तर एवढा वेळ देणार नाहीये कारण हे सगळं करताना आपल्याला, तर तुम्ही कमी वेळामध्ये पण तुम्ही कसं छान आउटपुट तुम्ही आणू शकता हे सगळं आम्हाला ते करताना कळलं. आणि आता आम्ही त्याचा उपयोग करून आता पुढचं जेव्हा आम्ही पोर्टफोलिओसाठी परत मेकअप करू तेव्हा त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. आता सो माझा क्वेश्चन असा आहे बघते की सिडेस्को मेकअप नुसतं सिडेस्को मेकअप फोकस केलं तर कॅन यू बी अ एंटायर पॅकेज? मार्केटमध्ये उतरल्यावर तुम्हाला फक्त मेकअपला कोणी बुक करेल का? नाही, मेकअपला फक्त कोणी बुक करणार नाही. मेकअप बरोबर हेअर येतात, ड्रेपिंग येतं तुमचं, ते सगळंच तुम्हाला म्हणजे ऑल ओव्हर तुम्हाला थोडंसं सगळ्यावरच काम करावं लागतं. त्यामुळे तुम्ही नुसतं मेकअप हा असा फोकस नाही ठेवता येत आपल्याला. आणि करिअरच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर तुम्हाला लगेच मीडियामध्येच ह्यांनी जॉब मिळेल असं पण नसतं. तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ स्वतः बिल्ड करायचा असतं, तुम्ही तुमचं नेटवर्क वाढवायचं असतं, तुमचे जे सोशल मीडियाचे जे तुमचे हँडल्स आहेत तुम्ही तुमचं वर्क त्याच्यावरती टाकलं केलेलं की नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्या ह्याने तुम्ही तुमचं नेटवर्क वाढवू शकता आणि ऑर्डर्स घेऊ शकता. आता मला बघते सांग की तुम्हाला कधी असं कोणी स्टुडंट सांगू शकतात फोटोग्राफ्स काढू नका, पोस्ट करू नका, असे कधी रिस्ट्रिक्शन क्लासमधनं होते का? नाही, असे कधीच रिस्ट्रिक्शन्स आम्हाला नाही आहेत की फोटो काढायचे नाहीत किंवा टाइम लिमिटेशन्स पण नाही आहेत. कधी काहीच अशा प्रकारचा प्रश्न नाही. आम्ही नेहमी आमचा मोबाईल इथे असतो आणलेला. Hello, my name is Sabina. I'm doing Sidesco in Media Makeup. The reason that I joined this institute is I wanted to do an international course. Previously, I have done some basic courses and advanced courses, but I just wanted a hands-on and I wanted to go for an international makeup. So I previously, before joining this institute, I have been to many international institute that is there in Pune. But the reason that I have chosen this institute is when I met ma'am, Kalyani ma'am, she is very approachable, she is very friendly and she explained everything very nicely. That is one thing. And the product that we are using is all international brand like Bobbi Brown, Morphe, Huda Beauty, MAC and all. So that is the reason I joined this institute, because there's all international brands that we get to practice. And ma'am, and after joining also I have a very good experience. I hardly come to class, but ma'am is the one person who is behind me saying that Sabina, you have to come to practice and do so. I have never seen any teacher like Kalyani ma'am who is after the student to, because I've seen many institute who after joining they're least bothered about the students' practice and all. This is the best thing about Kalyani ma'am, I can say. And we also get a good practice when there are events. Ma'am take us for an events Which like event we you have attended? recently been to Westin. I think you attended one event. Yes, I have only attended one event in Westin, which is like my experience was very awesome. So now you come very rarely to the class. Still, I can see a lot of difference in your work. Do you find that? Like, what do you feel? Yes, ma'am. Obviously, there is lot of Because you are already an experienced your beautician. technique is actually very different, very natural, which I like. Ma'am also goes towards natural look, and even I choose to
I choose that makeup should be natural. Yeah, this is the one reason that I joined this institute. Alright, so it's like few months after lockdown you have joined. Post lockdown you have Yes, joined, like yes. August, September I think. Yes. So how is your journey? Are you happy with the practices, with the offering, with the master class? So you can talk about that. Yes, now I'm into airbrush master class, and the experience is really very, very nice. I'm finding myself more confident. I have gained a lot of confidence in myself with regards to the makeup techniques, and yeah, that's about. So my common question to all is, whatever we promised at the time of admission, like we will give you products, there will be a master class, you will get to learn that. Do you feel, आपको लगता है कि वही कुछ मिला है, या एडमिशन लेते वक्त एक इन्फॉर्मेशन मिली और बाद में कुछ अलग ही सामने आया? No. That is the reason when first time I met Kalyani ma'am, I know that she is a very genuine person, and today also being in class, I'm coming to practice from last 6 days continuously now. We are having a master class now, so we are using all the original genuine products, all international brands, and you actually get a feel, to identify a product. If you have no knowledge about product and you just go to a brand store where you want to purchase, you have no idea like what you are purchasing. You are completely blank like what you want to buy. So here we actually get all the product to see, feel, and have a practice on it. So this actually helps a student, to have a knowledge about the product. थँक्यू. हाय, अर्चना आमची फक्त आता मास्टर क्लासला आलेली गेस्ट स्टुडंट असल्यासारखी आहे. शी इज नॉट फ्रॉम द रेग्युलर बॅच. अर्चनाने सुद्धा बाहेर हेअर ड्रेसिंगचे कोर्स केले आहेत, ब्युटी केलं आहे. ती स्वतः पण गव्हर्नमेंटचे कोर्सेस PCMC एरियात चालवते, तशी खूप ॲक्टिव्ह ती आहे. तर अर्चना, तुझा 6 दिवसांचा अनुभव कसा आहे हे प्लीज सांगशील? हाय, माझं नाव अर्चना. मी पिंपरी चिंचवडमधून क्लाससाठी आले. मला क्लास खूप आवडला. तुला प्रॅक्टिस मिळाली का? हो, मला ॲक्च्युली फर्स्ट डेला ब्रश नॉलेज पण नव्हतं, पण आज माझा 6वा दिवस आहे. मी ठीक आहे, घाबरलीस तरी काही हरकत नाही. मेकअप छान करतेस. मी कॉन्फिडन्सली आता करू शकते. एवढं नॉलेज मला मॅमकडून भेटलं. आमच्या क्लासमधली सगळ्यात शांत मुलगी आहे. आय थिंक 6 दिवसात ती पहिल्यांदा 6 वाक्य अख्खी बोलली. थँक्यू अँड ऑल द बेस्ट गर्ल्स. सो अजून खूप आपल्याला काम करायचं आहे. दिस इज जस्ट द बिगिनिंग. अजून आपली जूनमध्ये एक्झाम आहे, सो इट्स स्टील लॉट ऑफ टाइम. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू.